नमस्ते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आहे. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 शिपाई पदाचा पेपर विश्लेषण भाग 6 आतापर्यंत आपले 5 भाग झालेले आहेत. 6 भाग आज आपण या ठिकाणी घेतो. कट ऑफ मध्ये आणणारे हेच ते प्रश्न असतात मित्रांनो. 30 पैकी 30 घ्यायचे. तर मग लेक्चर नक्की पहा शेवटपर्यंत, व्यवस्थित प्रॉपर हे लेक्चर अटेम्प्ट करा. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. मित्रांनो, जास्त उशीर न करता मी आज तुम्हाला लगेच या ठिकाणी सुरुवात करतोय. मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या ह्या लेक्चरला आपण आज या ठिकाणी सुरुवात करतो. 30 प्रश्न शिपाई पदाचे आपण पाहणार आहे भाग 6 मध्ये. ज्या विद्यार्थ्यांना मुंबई हायकोर्ट लिपिक आणि मुंबई हायकोर्ट शिपाई या पदासाठी मॉक टेस्ट जॉईन करायची, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपर्क करून टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. जास्त उशीर न करता मी आता आपल्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करत आहे. चला तर मग करूया सुरुवात आपल्या आजच्या प्रश्नपत्रिका क्रमांक 6 ला. तर संचलित हरदेस ऑनलाईन अकॅडमी महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालय लिपिक व शिपाई ऑनलाईन मॉक टेस्ट संपर्क. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मॉक टेस्टला प्रवेश घ्यायचा त्यांनी या नंबरवरती संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मॉक टेस्ट सुरू करू शकता. मुंबई उच्च न्यायालय लिपिक पेपर क्रमांक 6 ला या ठिकाणी मी आता सुरुवात करतोय. संत तुकाराम वनग्राम योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? अतिशय महत्वाचे प्रश्न असतात मित्रांनो. संत तुकाराम वनग्राम योजना कोणत्या वर्षी सुरू झाली मित्रांनो? 2006-7 ला ही वनग्राम योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, संत तुकाराम वनग्राम योजना ही महाराष्ट्र राज्याची आहे. आपल्या तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे आणि 2006-7 ला सुरू झाले. मग आता प्रश्न असा, वनग्राम योजनेशी संबंधित जे काही प्रश्न असणार आहेत, सॉरी वनग्राम म्हणजे योजनेची, मग आता बघा मनरेगा जे होती महात्मा गांधी, त्याचं पण नाव बदललेलं आहे. आता ते पण तुम्ही पाहणं गरजेचं आहे. त्याचं नामकरण बदललेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जातो. क्वेश्चन नंबर 2 कडे आपण जातो. सागवन वनस्पती कोणत्या अरण्यात आढळतात? मित्रांनो, सागवन जे वनस्पती असतात हे पानझडी अरण्यामध्ये आपल्याला आढळताना दिसत आहेत. आलं लक्षामध्ये. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प जर विचार केला तर लक्षात घ्यायचं, महाराष्ट्रातला चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विद्युत प्रकल्प आहे. परळी औष्णिक विद्युत प्रकल्प हा बीड, भुसावळ आपला जळगाव मध्ये आणि कोराडी खापरखेडा हा नागपूरमध्ये आहे. लक्षात घ्या, सर्व व्यवस्थित समजून घेत चला. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जातो आपण. कांडला बंदर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? पश्चिम बंदर कांडला बंदर हे कोणत्या राज्यात आहे? प्रसिद्ध बंदर आहे मित्रांनो. जे कांडला बंदर हे आपल्या गुजरात या राज्यामध्ये कांडला बंदर आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे आपलं प्रसिद्ध आहे ते JNPT हे जे बंदर आहे हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध बंदर आहे. सर्वात मोठं बंदर आहे आणि खऱ्या अर्थाने भारतातलं संगणकीकृत झालेलं पूर्णपणे बंदर म्हणजे मुंबईतलं नावाशिवाय जे JNPT आहे ते बंदर. ओके. आणि कांडला बंदर कुठे मित्रांनो? पश्चिम किनाऱ्यावर गुजरात या ठिकाणी कांडला बंदर आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न, राजा कनिष्क कोणत्या राजवंशाचा होता? राजा कनिष्क कोणत्या राजवंशाचा होता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो कुशाण या राजवंशाचा राजा कनिष्क हा या ठिकाणी होता. पुढचा क्वेश्चन का जातो आपण. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाची नेमणूक केली होती? शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून सदाशिव बेनाडीकर यांची नेमणूक त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती. पुढच्या क्वेश्चन कडे आपण जातो मित्रांनो. पुढचा क्वेश्चन, सम्राट अशोकाने कोणत्या लिपीत शिलालेख कोरले? सम्राट अशोकाचे जे शिलालेख होते ब्राह्मी लिपीमध्ये या ठिकाणी त्यांचे शिलालेख आपल्याला पाहावयास मिळतात. पुढचा क्वेश्चन होता, 1942च्या आंदोलनात नंदुरबार येथे कोणत्या विद्यार्थ्यांनी हुतात्मे पत्करले होते? हे आपण शाळेत पण शिकलोय, आपल्याला पण माहिती सर्वांना. शिरीष कुमार त्या विद्यार्थ्याचं काय होतं नाव होतं नंदुरबार मध्ये ते 1942च्या आंदोलनामध्ये. ओके. पुढचा क्वेश्चन कडे आपण जातोय. दुसऱ्या गोलमेज परिषद वेळी भारताचे गव्हर्नर कोण होते? दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी जे भारताचे गव्हर्नर होते मित्रांनो हे होते लॉर्ड विलिंग्डन. हे दुसऱ्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे गव्हर्नर या ठिकाणी होते. आलं लक्षामध्ये. पुढचा क्वेश्चन होता, कोणत्या गव्हर्नरच्या काळात मराठ्यांनी 1975च्या खरड्याच्या लढाईत निजामांचा पराभव केला? मित्रांनो ऍक्च्युली हे जे 1975 तिथं प्रिंट मिस्टेक 1875 होत आहे. खरडाच्या लढाईत निजामांचा पराभव केला. मित्रांनो याचं डॉट उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. आलं लक्षामध्ये. 1875 ला कोण होता? लॉर्ड वेलस्ली होता. आलं लक्षामध्ये. त्यानंतर पुढचं आहे मित्रांनो, ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र पुण्यातून कोणी सुरू केलं? आलं लक्षामध्ये. ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र पुण्यामधून कोणी सुरू केलं? ज्ञानप्रकाश हे पुण्यामधून जे सुरू केलं होतं कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी ते सुरू केलं होतं. पुढच्या क्वेश्चन, दिनमित्र हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? दिनमित्र हे जे वृत्तपत्र होतं मित्रांनो हे सुरू केलं होतं मुकुंदराव पाटील यांनी हे वृत्तपत्र ठिकाणी सुरू केलं होतं. त्यानंतर पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखत होतं? तर पंजाब केसरी म्हणून सर्वांनाच माहिती आहे लाला लजपत राय यांना पंजाब केसरी म्हणून या ठिकाणी ओळखलं जात असायचं. प्रत्येक राज्याला बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतीपासून वाचवणे आणि प्रत्येक राज्याचे सरकार राज्यघटनेच्या तरतुदीनुसार चालते याची खात्री करणे हे केंद्राचे कर्तव्य आहे. कोणत्या कलमात सांगितलेलं आहे?
मित्रांनो, याचं जे कलम आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे का कलम 355 याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. मात्र ह्या ज्या बाकीचे कलम आहेत हे काय आहेत मित्रांनो, घटना दुरुस्तीचे कलम या ठिकाणी आहेत. त्या लक्षामध्ये ते घटना दुरुस्ती नाही आपलं सॉरी आणीबाणीचे कलम आहेत सॉरी आणीबाणीचे. पंतप्रधानांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते? मित्रांनो, पंतप्रधानांची नियुक्ती जी होती 75(1) या कलमानुसार होते आणि 74 नुसार भारताला एक पंतप्रधान असावा अशा पद्धतीने ते कलम आहे. त्यानंतर मित्रांनो, हार्देज ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्ट स्पेशल लिपिक शिपाई भरती सराव बॅच 2.0 बॉम्बे हायकोर्ट मॉक टेस्ट बॅच 2.0 ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टच्या लिपिक किंवा शिपाई या पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचं म्हणजे हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित असणारी महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज मित्रांनो सराव पेपर बॅचचे वैशिष्ट्य आहेत मित्रांनो आपल्या मागील सर्व पेपरचा आधार घेऊन बनवलेली टेस्ट असणारे 51 सराव पेपर लिपिकचे आणि 51 सराव पेपर शिपाईचे असणार मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल का बॅच कधी सुरू झाले तर मित्रांनो आज 45 पेपर पर्यंत आपण आलेलो आहे. मात्र तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर पुढच्या काही वेळातच तुम्हाला सर्व पेपर या ठिकाणी मिळणार आहे आणि विशेष म्हणजे सीबीटी स्वरूपात पेपर असणारे पीवायक्यू टेस्ट गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण असणारे आणि विशेष म्हणजे लिपिकसाठी फक्त 150 रुपये फी आहे आणि शिपायासाठी 100 रुपये फी. मित्रांनो आपण याचा लाभ घेऊ शकता आणि हा जो मोबाईल नंबर दिसतो या ठिकाणी 9766853675 याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. आलं लक्षामध्ये या ठिकाणी तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता. ओके, चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट घ्यायची त्यांनी घेऊन टाका. राज्यपाल विधान परिषदेवर सदस्य कोणत्या कलमानुसार नियुक्त करतात? आता लक्षात ठेवा राज्यपाल जे काही 12 सदस्य कलम हे करतात तर ते कोणत्या कलमानुसार असतं मित्रांनो 171 या कलमानुसार त्या ठिकाणी ते करतात. पुढचा क्वेश्चन होता पंचायत राज स्वीकारणं महाराष्ट्र हे कितवं राज्य? मित्रांनो पंचायत राज स्वीकारणं महाराष्ट्र हे 9वे राज्य होतं लक्षात ठेवा. कारण की पहिलं राज्य हे राजस्थान होतं, दुसरं राज्य आंध्र प्रदेश होतं, तिसरं राज्य आसाम होतं, चौथं राज्य तामिळनाडू होतं, 5वं कर्नाटक होतं, 6वं ओडिसा होतं, 7वं मला वाटतं रातकोपम म्हणजे पंजाब होतं, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश होतं, त्याच्यानंतर महाराष्ट्र होतं आणि त्याच्यानंतर पंजाब होतं. अशा पद्धतीने राज्यांचा क्रम आहे. मग महाराष्ट्र किती नंबरला येते? 9व्या नंबरला येतं लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाला अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून थांबवण्यासाठी कोणता आदेश दिला जातो? कनिष्ठ न्यायालयाला अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून थांबवण्यासाठी कोणता आदेश दिला जातो? तर कनिष्ठ न्यायालयाला मित्रांनो जो आदेश दिला जातो तो आदेश असतो मित्रांनो प्रतिषेध, प्रोहिबिशन त्याला म्हटलं तर कोणता आदेश असतो तो प्रतिषेध हा आदेश दिला जातो. भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या? मित्रांनो भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक ज्या होत्या ह्या कांचन भट्टाचार्य ह्या भारतातील पहिल्या पोलीस महासंचालक होत्या. लक्षात ठेवा. किरण बेदी भारतातल्या पहिल्या आयपीएस होत्या तर मीरा बोरवणकर ह्या महाराष्ट्रातील पहिल्या आयपीएस महिला होत्या लक्षात ठेवा. त्यानंतर वनस्पतींना भावना असतात हा सिद्धांत कोणी मांडला होता? तुम्हाला सर्वांना माहित असणं गरजेचं. हा प्रश्न शिपायला लय वेळा आलेला आहे. डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी सांगितलंय का वनस्पतींना भावना असतात हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितले आहे. ओझोन थराचा नाश मुख्यतः कोणत्या वायूमुळे होतो? ओझोन थराचा जो नाश होतो बाळांनो हे आपल्या सर्वांना माहित आहे का? तो ओझोन थराचा जो नाश होतो हा क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे ओझोन थराचा काय होत असतो? नाश या ठिकाणी होत असतो. पुढचा क्वेश्चन होता मित्रांनो वातावरणातील नायट्रोजनचे प्रमाण किती आहे? तर वातावरणातील जे नायट्रोजनचं प्रमाण आहे मित्रांनो हे प्रमाण आहे मित्रांनो 4:5. लक्षामध्ये या प्रमाणामध्ये नायट्रोजन प्रमाण आहे. 1867 पर्यंत भारताचे आर्थिक वर्ष कोणते होते? 1867 पर्यंत भारताचे जे आर्थिक वर्ष होतं दादांनो हे होतं 1 मे ते 30 एप्रिल हे आर्थिक वर्ष भारताचं 18 मे पर्यंत होतं. लक्षामध्ये सॉरी आर्थिक वर्ष होतं 1867 लक्षामध्ये. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं? भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेलं राज्य आपल्याला साहजिकच आहे. जरी लोकसंख्या युपी मध्ये जास्त असेल तर घनता ही बिहारमध्ये जास्त आहे. घनतेचं तुम्हाला माहित आहे याच्या एवढ्या जागेत किती लोक राहतात याच्यावरती ती घनता ठरवली जाते. ओके, देशात जन्मदर व बालमृत्यू दर ठरवताना किती व्यक्ती मागील प्रमाण लक्षात घेतात? तर प्रति हजारी व्यक्ती जे असतात प्रति हजारी व्यक्तींमागील प्रमाण हे काय करतात? लक्ष त्या ठिकाणी घेत असतात. नासाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? नासाचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत ते आहेत जेरेड इसाकमन म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे याचं राईट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे आपला 8व्या राज्य वेतन आयोगाचं 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं? तर विद्यार्थी मित्रांनो 8वा वेतन आयोग जो आहे तो कोणी स्थापन केलेला आहे? आसाम या राज्याने 8वा वेतन आयोग स्थापन केलेला आहे. ओके, आता 8वा वेतन आयोग केंद्रात लागणार आहे. केंद्रात लागल्यानंतर राज्यांनी ज्याच्या त्याच्या आर्थिकतेनुसार तो लागत असतो. मात्र अजून महाराष्ट्र असंख्य इतर राज्यांना लागू नये मात्र आसामने बाकी 8वा वेतन आयोग या ठिकाणी स्थापन केलेला आहे.
त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता, पहिला आशिया कप 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणते पदक जिंकले होते? खरं तर हे क्वेश्चन जे असतात हे थोडेसे क्रिटिकल क्वेश्चन असतात, आपले मार्क वगैरे घालू शकतात. कोणतं? रौप्य पदक या ठिकाणी त्यांनी जिंकलं होतं. मामादी दौमुया कोणत्या देशाचे अध्यक्ष झाले? तर मामोनी दौमुया आताचा करंटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. हा गिनी या देशाचे नवीन अध्यक्ष कोण झालेत? मामानी दौमुया. ओके. त्यानंतर एमपीएससीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. एमपीएससीचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आली आहे? एकदम नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट या ठिकाणी करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे, ते विद्यार्थी टेस्ट सिरीज जॉईन करू शकता मित्रांनो. आपली ही मिशन बॉम्बे हायकोर्टची टेस्ट सिरीज आहे. दर्जेदार टेस्ट सिरीज आहे. ही टेस्ट सिरीज तुम्ही खाली नंबर दिसतोय त्या ठिकाणी जाऊन टेस्ट सिरीज पण जॉईन करू शकता, किंवा ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पण माझा नंबर दिसतो आणि या ठिकाणी पण माझा नंबर आहे. आलं लक्षामध्ये? किंवा जर आणि बरेच विद्यार्थी पुस्तकाबद्दल पण माहिती विचारतात. तर मी पुस्तकाबद्दल पण तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे, का कोणतं पुस्तक तुमच्यासाठी प्रश्नसंच सध्या मार्केटमध्ये कोणता आहे किंवा कोणत्या प्रश्नसंच तुमच्यासाठी ठीक राहील, याबद्दल एक पुस्तक तुम्हाला सुचवतो. ते पुस्तक पण तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आपण जर बॉम्बे हायकोर्टला लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल, तर तुम्ही त्या सिरीज संदर्भात मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. मात्र पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थ्यांची विचारणा करत असतात सतत, "सर आम्हाला बुक हवंय, कोणतं बुक घेऊ?" तर मित्रांनो, बरेच बुक घेण्यापेक्षा तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि एक महत्त्वाचं एक बुक सजेस्ट करेन, का जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले मित्रांनो. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाई या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं, भारतीय न्यायव्यवस्थेविषयी विशेष पुरवणी असणारं, संपूर्ण आता नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक आहे मित्रांनो. याच्यामध्ये लिपिकच्या 2019, 20, 23, 25च्या पेपर, जे 4 पेपर आहे लिपिकचे झालेले पेपर आहेत पाठीमागचे. त्याच्यानंतर शिपाईचे 4 पेपर झालेले आहेत. त्याच्यानंतर 22 संभाव्य पेपर आहेत लिपिकचे. शिपाईचे 21 पेपर आहे. त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाची जी आत्ता भरती झाली डिस्ट्रिक्ट कोर्टची, त्याच्यामधले लिपिकचे 6 पेपर आहेत आणि शिपाईचे 13 पेपर, असे टोटल 70 पेपर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बुकमध्ये भेटणार आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार सर लिखित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशनचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळणार आहे मित्रांनो. हे बुक खरेदी करण्यासाठी 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 54 या नंबरला संपर्क करायचा मित्रांनो, आणि हे बुक तुम्ही मिळवायचे मित्रांनो. आलं लक्षामध्ये? या नंबरलाही संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मिळवू शकता, घरबसल्या मिळवू शकता, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण मिळू शकता. अतिशय दमदार दर्जेदार 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 2026 पर्यंतच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरच्या आधारासह संपूर्ण झालेल्या पेपर सोबतच संभाव्य दर्जेदार प्रश्न असणारं बुक म्हणजे स्मार्ट स्टडी.